झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. उषकाल होता होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. एक स्वप्न होतं लहानपणापासून डॉक्टर बनण्याचं, समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करून दाखवण्याचं. 12वी नंतर आणलं की आमची बॅच असोसिएट सीटी, नीट की सीईटी च्या भोवऱ्यात अडकली. अभ्यास कोणता करावा हेच समजेना, कशाला किती प्राधान्य द्यावे काही उमजेना. अशाच भांबावलेल्या अवस्थेत दिली असो नीट आणि सीईटी. रिझल्ट नंतर BDS नको, BMS नको, BHMS नको, व्हायचं होतं फक्त MBBS. नशिबाने मिळाले मायनी मेडिकल कॉलेज. नशीब कुठले दुर्भाग्यच आमचे. आनंद गगनात मावेना, MBBS होणार, स्वप्न साकार होणार यावर विश्वासच बसेना. आयुष्यभर साठवलेली स्वप्ने आणि महत्वाकांक्षा घेऊन या महाविद्यालयात पाऊल ठेवले. लेक्चर्स सुरू झाले, प्रॅक्टिकल्स होऊ लागले. सगळं काही अभ्यास आणि शैक्षणिक दृष्ट्या व्यवस्थित चालू होते. सुखसोयींबाबत आमच्या शिक्षणासाठी आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नासाठी तडजोड चालूच होती. वर्ष पूर्ण झाले, एक्झामची वेळ आली. सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे प्रत्येकाची अभ्यासासाठी तारांबळ सुरू झाली. पण काहीतरी चुकत होतं. एक भलं मोठं प्रश्नचिन्ह समोर येऊन उभं ठाकलं. उद्यावर परीक्षा आली तरी आमचे हॉल तिकीट आमच्या हातात नव्हते. तरीही आबा म्हणायचे, होईल सगळं नीट, काही घाबरू नका. असेच होते दरवर्षी, पण मी तुमचे नुकसान होऊ देणार नाही. पण इतर कॉलेजच्या मुलांचे हॉल तिकीट आले, आमच्या हाती काहीच नाही. एक्झामला 1 दिवस बाकी आणि आम्ही अभ्यास सोडून आमच्या सोबत आता काय होणार ह्या चिंतेत. मग मात्र पालक पण जागे झाले. महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारला असता सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे असे सांगण्यात आले. मेन्स एक्झाम कॅन्सल झाली हेही सांगण्यात आले. आता आम्ही खचलो होतो. आमचे प्रवेशच नाकारण्यात आले होते. हे एक भयावह सत्य समोर उभे होते. आभाळ फाटण्याची अनुभूती तेव्हा झाली. तरीही महाविद्यालय प्रशासनाच्या आश्वासनावर आम्ही टिकून होतो. मानसिक खच्चीकरण झालेच होते. पण नियतीने पुन्हा डाव बदलला. सुप्रीम कोर्टने पुरवणी परीक्षेस बसू देण्याचा आदेश दिला. पुन्हा जोराने अभ्यासाला लागलो. सर्व ज्ञान एकवटून एक्झाम दिली. पेपर कसा गेला, सगळं व्यवस्थित लिहिलं की नाही या विचारात असताना समोर एक नवीन प्रश्न. पेपर कसा गेला, सर्व व्यवस्थित लिहिलं की नाही या विचारात असताना समोर एक नवीन प्रश्न. सामान्य विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारं काहीच आमच्यासोबत घडत नव्हतं. आमचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आणि आता निकालाची प्रतीक्षा. पुन्हा एकदा नियती पलटली. सर्वोच्च न्यायालयातील केस डिसमिस झाली. पुन्हा आमचे भवितव्य धोक्यात. आम्ही पुन्हा फक्त 12वी पास ठरलो. काय करावे समजेना, कुणाकडे धाव घ्यावी उमजेना. PNS कडे धाव घेतली. PNS कडे पालकांनी, मुलांनी धाव घेतली. खूप विनवण्या केल्या. त्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या अध्यक्षांना इथे घेऊन या, मगच निर्णय घेऊ असे सांगितले. सगळ्यांनी मिळून आबांना PNS पुढे, प्राधिकरणापुढे हजर केले. 20 लाख प्रति विद्यार्थी दंड लावून विद्यार्थ्यांचे प्रवेश नियमित करू असे सांगण्यात आले. अध्यक्षांकडून शपथपत्र घेण्यात आले. 10% दंड त्वरित भरून उर्वरित दंडासाठी 3 महिन्याची मुदत देण्यात आली. PNSचे आश्वासन, आबांचे आश्वासन. मन थोडेसे आनंदी झाले. आमचे सारे ठीक होणार असे वाटले. नंतर MUHS. फक्त नापास विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून त्यांना पुनर्परीक्षा देण्यास परवानगी देण्यात आली. उत्तीर्ण विद्यार्थी अजून अधांतरीच. हा असा जगावेगळा न्याय आमच्या पदरी पडला. सगळे प्रयत्न थकले, हरले. हताश निराश आम्ही जिथे प्रकाशाचा कवडसा दिसेल तिकडे धावलो. हात पसरले. पुन्हा एकदा न्यायदेवतेला शरण गेलो.
जिथे सगळ्यांना न्याय मिळतो हा आपला सामान्य माणसाचा समज. आम्ही विद्यार्थी आणि पालकांनी कोर्टाकडे धाव घेतली. दरम्यान MUHSने एन्क्वायरी कमिटी नेमली. त्यांनी पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. विद्यार्थ्यांचा दोष नसल्याचा अहवाल सादर केला. पुढे हायकोर्टमध्ये पण आम्ही दोषी नसल्याचे सिद्ध झाले. खरंच आमचा गुन्हा तरी काय? डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले हा. पुन्हा सुप्रीम कोर्ट. सर्वोच्च न्यायालयात माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आधार दिला. विद्यार्थ्यांना सामावून घेण्यास आम्ही तयार आहोत अशी बाजू शासनातर्फे मांडली गेली. शासनाने 20 कोटी भरावे आणि महाविद्यालयाकडून भरपाई करून घ्यावी असे आदेश देण्यात आले. शासनाने आमच्या भवितव्याचा विचार करून 20 कोटी भरले सुद्धा. हो, 20 कोटी भरले. आम्ही शासनाचे अत्यंत ऋणी आहोत. अब दिल्ली नजदीक है असं वाटलं. आम्ही सुटकेचे निश्वास सोडले. अत्यंत अनपेक्षित धोक्याची दुसरी घंटा झाली. दंड स्वीकारून केस डिसमिस झाली. दुर्भाग्य म्हणतात ते ह्यालाच का? आम्हाला अंधाराखाईत ढकलले गेले. पुन्हा फक्त 12वी पासचा ठप्पा आमच्या माथ्यावर. कोर्टात तोंडी सांगितले गेले, शासनाने ठरवले तर मुलांचे शैक्षणिक भवितव्य वाचू शकते. आम्ही आता मारतो आहे शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या कार्यालयात चक्रा. तरीही पुन्हा फिरून सगळं तिथेच थांबलेलं आहे. कोणीतरी आम्हाला आधार द्या. आता आम्ही करू तरी काय? डॉक्टर बनणार तर कुणाची साथ नाही. मरणाकडे जावे तर धैर्य साथ सोडत नाही. अजूनही वाटते आमच्यासोबत आणखी काही वाईट होणार नाही. तुम्ही आमच्या पाठीशी आहात ही वेडी आशा. आमचा प्रवेश नियमित व्हावे ही मनीषा. आम्हाला मदत करा. आमचे प्रवेश नियमित करा. या जुलमाच्या पाशातून आम्हाला मुक्त करा. आमचे शैक्षणिक भवितव्य वाचवा. शैक्षणिक भवितव्य वाचवा. थँक्यू.